ठरलं तर मग या मालिकेचा आजचा एपिसोड म्हणजे 27 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आता इथे खरं तर जी काही प्रिया असते, प्रिया आज एक्सपोज होणार आहे फायनली. आणि एक्सपोज होण्यासाठी इथे मदत केलेली असते ती म्हणजे ईश्वरी, काव्या, अधिराज आणि सँडी सगळ्यांनी मिळून इथे प्रियाला एक्सपोज केलेलं असतं, ते सुद्धा अश्विनसमोर आणि घरच्या सगळ्यांसमोर. त्यामुळे या प्रियाची चांगलीच बँड वाजवलेली. हे सर्व काही आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत. आता सुरुवातीला आपण पाहत असतो सायली आणि अर्जुनला हे तर माहीत असते की प्रिया खरं तर अधिराजला भेटायला गेलेली आहे. मात्र तितक्यात खरं जी काही मुलं असते ती ते सायलीला आवाज देते, तुम्हाला सुमनताईचा कॉल आलेला आहे असं म्हटल्यानंतर सायली मोबाईलच्या दिशेने जाते. तेव्हा इथे मोबाईलमध्ये पाहते तर काय सँडीचा फोन येऊन गेलेला आहे आणि त्यांनी भेटण्यासाठी खरं ॲड्रेससुद्धा पाठवलेला आहे. तेव्हा इथे सायलीच्या लक्षात येतं की सायली खरं तर प्रियानेच माझा फोन घेतला असावा आणि ती सँडीला भेटायलाच गेली असावं असं इथे सायलीला बरोबर कळलेलं असतं. तेव्हा इथे तिने अर्जुनला ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. अर्जुन म्हणत असतो, हो ही प्रिया फार डेंजरस आहे, ती सँडीला काही करून त्याच्याकडनं ते पुरावे घेऊ शकते, आपण आत्ता सँडीला जाऊन भेटूया. आता इथे दोघे जात असतात. तेव्हा इथे खरं प्रतापला आणि कल्पनाला दोघेही म्हणतात, आम्हाला खूप महत्त्वाचं काम आहे, आम्ही थोड्या वेळ बाहेर जाऊन येतो. पण मात्र इथे कल्पनाने खरं त्यांना अजिबातच बाहेर जायला सांगितलेलं नसतं. ती म्हणत असते की अजिबात नाही, तुम्ही दोघांनी घराबाहेर अजिबातच जायचं नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, असं काय करते मम्मा, खरंच खूप महत्त्वाचं काम आहे. मात्र कल्पना त्याचा अजिबात ऐकत नाही. तेव्हा प्रतापसुद्धा कल्पनाची साथ देतात आणि म्हणत असतात, अर्जुन मी कल्पनाला आजपर्यंत खरं म्हणत होतं की तू खूप टोकाची भूमिका घेतेस, पण आतापर्यंत ज्या काही गोष्टी घडल्या, ज्या काही वाईट गोष्टी घडल्यात ना, त्यामुळे आता मलासुद्धा असंच वाटायला लागले, कारण नसताना तुम्ही दोघांनी अजिबातच बाहेर जायचं नाही असं इथे प्रतापने सांगितल्याबरोबर जी काही सायली असते ती म्हणत असते, बाबा तितकंच महत्त्वाचं आहे म्हणूनच आम्हाला जावं लागेल असं इथे म्हटल्याबरोबर प्रताप म्हणत असत, नाही अजिबातच नाही, यावेळी मी कल्पनाचीच बाजू घेणार आहे असं इथे प्रतापने खरं तर सक्त सांगितलेलं असतं. तेव्हा इथे कल्पनासुद्धा म्हणते, हे बघा तुम्ही दोघंही ऐका माझं, मी फायनल सांगते तुम्हाला, अजिबातच तुम्ही कुठेही जायचं नाही. आता खरं तर कल्पना आणि प्रतापने सक्त ह्यांना दोघांना ताकीदच दिलेली असते की घराबाहेर अजिबातच जायचं नाही. इकडे सायली आणि अर्जुनला प्रश्न पडलेला असतो की आता काय करायचं, ही जर प्रिया सँडीला भेटली तर सगळे काही पुरावे ती नष्ट करू शकते. तेव्हा खरं सायली म्हणतात, थांबा माझ्याकडे एक आयडिया आहे असं म्हणून ती आता ईश्वरी त्याचबरोबर काव्या दोघीला इथे कॉल करत असते. दोघींना एकत्र कॉन्फरन्स कॉलवर घेतलेलं असतं. तेव्हा इथे सायली म्हणत असते, तुम्ही दोघी आहात ना, ऐकताय ना माझं. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, हो ऐकायला येते सायलीताई, आणि खरंच कालच तुझ्याबद्दल आम्ही बोलत होतो. अर्जुन भाऊजींना खरं तरी ते जे सुटका झाली ना, म्हणजे ते निर्दोष सुटले ना, खरंच हे ऐकून फार बरं वाटलं, कॉंग्रॅच्युलेशन असं म्हटल्यानंतर ईश्वरीसुद्धा म्हणते, हो मी सुद्धा ही न्यूज ऐकली, खरंच खूप खुशी झाली, तुम्ही सगळे ठीक तरी आहात ना असं इथे ईश्वरी म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते, आम्ही सगळे काही ठीक आहोत. खरं तर मी तुम्हाला वेगळ्याच कारणासाठी फोन केलेला आहे. तुम्हाला प्रियाबद्दल तर सगळं माहिती आहे ना, खरं तर ती अश्विन भाऊजींना धोका देते आणि त्याचेच सगळे पुरावे आम्ही खरं तर एक सँडी नावाच्या व्यक्तीकडे ठेवलेले आहेत आणि त्यालाच भेटण्यासाठी ही प्रिया गेलेली आहे. काही करून त्याच्याकडनं ते पुरावे घ्यावीच लागतील. पण खरं तर ह्या सगळ्या प्रकरणामुळे आम्हाला आईबाबा अजिबातच बाहेर जाऊन देत नाहीत, तुम्ही जाऊन ते पुरावे घेऊ शकता का असं इथे म्हटल्याबरोबर जी काही काव्य असते ती म्हणत असे, सायलीताई तुझ्यासाठी आम्ही एवढं करू शकतो ना, तू अजिबातच काळजी करू नको, त्या प्रियाच्या आधी आम्ही जातो आणि सगळ्या गोष्टी तुझ्या हातात आणून ठेवतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, मला नेहमीच सांगायचे की पैसे एका ठिकाणी कधीच ठेवायचे नाही, 2-3 ठिकाणी ठेवायचे, कारण की एका ठिकाणी जरी चोरी झाली तर बाकीच्या 2 ठिकाणचे पैसे आपल्याला वापरायला मिळतील. अगदी तसंच हे पुरावे तुम्ही एकाच्या हातात ठेवू नका, तिघांच्या हातात वेगळे पुरावे राहू द्या, म्हणजे आपल्याकडं सगळ्या गोष्टी आपल्या हातात राहतील. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, अगं सायली तू अजिबातच काळजी करू नको, सगळे काही पुरावे आम्ही तुझ्या हातात आणून देऊ असं इथे ईश्वरीने म्हटलेलं असतं. आता सायलीची मदत करायला खरं तिथे काव्य आणि ईश्वरी दोघी तयार झालेले असतात. त्यामुळे सायली आणि अर्जुनला टेन्शन घेण्याची अजिबातच इथे गरज नसते. आता इकडे ईश्वरी आणि काव्या दोघी आता प्रियाची बँड वाजवण्यासाठी इथे तयार झालेल्या असतात. त्या दोघी सज्ज झालेल्या असतात प्रियाचा भांडाफोड करण्यासाठी. आता इकडे खरं तर सँडी जो असतो इथे सायलीची वाट पाहत असतो. आता त्याला काय माहिती की हे सगळं काही प्रियाने पाहितलेलं आहे. तेव्हा इकडनं प्रिया आलेली असते. प्रियाला पाहता क्षणी खरं तर तो तिथनं पळ काढायचा बघत असतो, ही प्रिया इथे काय करते असं म्हणून धावण्याचा प्रयत्न करतो. मात्र ही जी काही प्रिया असते का प्रिया त्याच्या मागं धावतच जाते, त्याची कॉलर पकडते आणि काय रे काय चाललं तुझं, माझे सगळे पुरावे खरं तर तू सायलीच्या हातात देणार होतास असं म्हणून त्याची कॉलर पकडून त्याला धमकावत असते. मी तुझ्याशी ब्रेकअप केलो म्हणून माझा बदला घेतोस ना, त्यामुळेच हे सगळं काही करतोस ना. तेव्हा सँडी म्हणत असतो, अजिबात नाही, तू माझ्याशी ब्रेकअप नाही केलंस,
मी खरं तर तुला सोडलेलं आहे, त्यामुळे खरं हे पुरावे तुझ्या हाती मी लागूनच देणार नाही, असंही ते सँडी म्हणत असतो. तेव्हाही ते प्रिया म्हणत असते, तू काही कर पण मला ते पुरावे दे, कारण की जर हुशार असशील तर देशील, नाहीतर असा फसशील ना की सांगू नकोस, नाही तर तुझा जीवसुद्धा घ्यायला मी कमी पडणार नाही, असं अक्षरशः प्रिया ते सँडीला धमकावत असते. आता ते खरं तर जे काही पेपर असतात किंवा जे काही पुरावे असतात ते त्याच्याकडनं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असते. मात्र इथे सँडीने हुशारीने खरं तिथून पळ काढलेली असते. आता इकडे ईश्वरी आलेली असते. ईश्वरी आल्याबरोबर म्हणत असते की ही तर प्रिया माझ्या आधी सँडीपर्यंत पोहोचली, आता इथे मी सँडीपर्यंत कसं जाऊ, इतकी सारी ट्रॅफिक, त्याचबरोबर माझी स्कूटीसुद्धा समोर आहे. पण मात्र इथे जी काही ईश्वरी असते ती अक्षरशः इथे गाडीवरनं उड्या मारत त्या ट्रॅफिकमधून बाहेर निघून आता इथे स्कूटीपर्यंत पोहोचलेली असते. स्कूटीपर्यंत आल्यानंतर पडदेशीने हेल्मेट वगैरे घालते आणि सँडीला बसून तिथून पळ काढते. आता इकडे जी काही प्रिया असते, प्रियासुद्धा इथे आलेली असते. आता इथे प्रियाला खरं तर हे दोघे गेल्यामुळे तिला फार संताप होत असतो. नेमकं काय करू आणि कशा प्रकारे ते पुरावे घेऊ यावर ती विचार करत असते. आता खरं तर ती एका रिक्षाच्या मदतीने त्यांच्या दोघांचा इथे पाठलाग करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायल्या, अर्जुन, चैतन्य आणि सावंत सर इथे शांता मावशीच्या खुनाबद्दलच इथे चर्चा करत असतात. तेव्हा खरं तर सायली म्हणत असते, मला वाटते प्रियाबद्दल सगळे मुद्दे आपले तयार आहेत, कुठला मुद्दा सुटला तर नाही ना आपल्याकडनं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, मुद्दा तर नाही सुटला, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का, आपण जितका विचार करू तितकीच सगळे काही पॉईंट आपले संतोषपासून येऊन थांबतात. म्हणजे संतोषने जर तोंड उघडला तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात, नाहीतर काही खरं नाही. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, हो अगदी बरोबर आहे, आपल्याला खरं तर इथे संतोषची जी काही ते दुःखीनस किंवा त्याचा वीक पॉईंट इथे आपण पकडला पाहिजे. तोच खरं तर इथे पकडला तरच आपल्याला सगळ्या गोष्टी कळू शकतात. प्रियाने सुद्धा असं काहीतरी केलं असणार आहे, त्याचा वीक पॉईंट इथे पकडला असणार आहे, त्यामुळेच खरं तो इथे प्रियाचा गुन्हा स्वतःवर घेत आहे, असं इथे खरं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, हो अगदी बरोबर आहे, ही प्रिया या बाबतीत खरं फार हुशार आहे, तिने असंच काहीतरी डोकं लावलं असेल. तेव्हा इथे सावंत सर म्हणत असतात, खरं तर आपण त्यांच्या फॅमिलीशी बोललं पाहिजे, म्हणजे त्याच्या जवळची व्यक्ती कोण, त्याच्या घरात कोण कोण आहेत त्याचा आपण तपास केला पाहिजे. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, हो त्याच्या घराच्या आसपास सगळ्या काही गोष्टी जाऊन मी बघतो, म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्या समोर येतील. तेव्हा इथे सायली म्हणत, सर खरं तर तुम्ही संतोषवर बारकाईने लक्ष द्या, कारण की ही प्रिया खरं तर त्याला सुद्धा संपवायला मागे पुढे पाहणार नाही. तेव्हा सावंत सर म्हणतात, तुम्ही अजिबातच काळजी करू नका, संतोष माझ्या नजरेत आहे, त्यामुळे ही प्रिया काही करू शकत नाही, असं इथे सावंत सरांनी खरं सायली आणि अर्जुनला शब्द दिलेला असतो. इकडे खरं जो काही चैतन्य असतो, चैतन्य सुद्धा आता इथे संतोषच्या फॅमिलीचा शोध घेणारा असतो आणि त्याचबरोबर त्याचा वीक पॉईंट देखील त्याचं शोधायचं काम असतं आणि त्याला खरं तर इकडे सावंत सर बरोबर मदत करणार असतात. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते ती आता सँडीचा इथे पाठलाग करत असते, त्यामुळे खरं त्याच्या आधीच खरं काव्या इथे ईश्वरीला जॉईन झालेले असते. त्यांनी खरं आधीच सगळे काही पुरावे त्यांच्याजवळ सुद्धा घेतलेले असतात. आता प्रिया आली म्हटल्यानंतर लगेच ईश्वरी आणि काव्या सँडीला म्हणत असतात, अरे सँडी ती प्रिया आली, तिच्या हातात अजिबातच काही लागून देऊ नको, असं म्हणून त्याला तिथून पळायला लावलेलं असतं. आता ही प्रिया कुठलाही विचार न करता इथे काव्याला धक्का देते आणि तिथून निघून गेलेली असतात. आता ईश्वरीने ऐनवेळी तिला सावरलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरी काव्याला म्हणत असते, खरंच किती मूर्ख मुलगी ना, म्हणजे हिला थोडासुद्धा विचार करता येत नाही का. तेव्हा काव्या म्हणत असते, तू कुणाकडनं अपेक्षा करतेस, अगं ती तशीच आहे, आपल्याला माहिती आहे ना चांगलं, याचं मन काळ कुठंच आहे ग, त्याची साफसफाई केल्याने आपल्यालाच पुण्य मिळेल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, कमाल आहे, म्हणजे जिद्दीच ना, म्हणजे तू एवढी प्रेग्नेंट असताना सुद्धा तू सायलीची मदत करायला तयार झालीस. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, अगं मला IAS व्हायचं आहे गं, आणि मी ते होऊनच दाखवणार, माझं स्वप्न मी पूर्णच करणार. हे बघ, एकदा की मी IAS झाले ना की संपूर्ण जिल्ह्याची मला जबाबदारी घ्यायची, संपूर्ण जिल्ह्याची मला साफसफाई करायची, त्याची सुरुवात सुभेदारांच्या घरातूनच केली असं समजते मी. आता या सुभेदारांच्या घरातला प्रिया नावाचा हा कचरा कायमचा निघून जाणार, असं इथे काव्या म्हटल्याबरोबर ईश्वरी म्हणत असे, कमालच ग तू, आणि तुला खरं तर कलेक्टर होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा, असं इथे ईश्वरी काव्याला म्हणत असते. आता दुसऱ्या बाजूला खरं तर सँडीचा पाठलाग केलेला असतो, तो म्हणजे प्रियाने, आणि त्याला गाठलं सुद्धा असतात. त्याला खरं तर पकडून इथे त्याच्या हातातून खरं सगळे काही पुरावे हिसकवण्याचा ती प्रयत्न करत असते. मात्र इथे सँडी ते लवकर पुरावे अजिबातच सोडत नाही. तेव्हा इथे प्रिया जबरदस्तीने त्याच्या हातातून ते पुरावे घेते आणि त्याला धमकावूनच सांगते, तू इथून निघून जा, नाहीतर रस्त्यावरच तमाशा करेल, असं म्हटल्यावर सँडी म्हणत असतो की मी तुला बघून घेईल, असं म्हणून तिथून निघून गेलेला असतो. आता इथे प्रिया फार खुश असते, कारण की तिच्या हातात लागलेले असतात ते म्हणजे पुरावे. ती म्हणत असते की याच पुराव्याच्या साह्याने सायली आणि अर्जुन मला धमकावत होते,
होते ना, माझ्या सगळ्या बॉयफ्रेंडला भेटून त्यांच्याकडनं हे सगळे काही फोटो घेतले असतील, पण आता हे फोटो मी जाळून टाकणार. हे जर अश्विनच्या हाताला लागले तर खरं तो मला घरातून बाहेर काढेल आणि त्याच्या आयुष्यातून सुद्धा. त्याआधी खरं तर मला हे फोटो जाळून टाकले पाहिजे असं म्हणून लायटर बाहेर काढते आणि अक्षरशः सगळे काही पुरावे इथे पेटवलेले असतात. तेव्हा इथे ती म्हणत असते, ही आगीची शपथ घेऊन सांगते, माझे जे काही तुम्ही पुरावे शोधताय ना ते सगळे पुरावे मी असेच पेटवून देईल आणि मी तन्वी सुभेदार आहे आणि तन्वी सुभेदारच कायम राहणार असं इथे खरं तर इथे स्वतःच्याच मनाशी बोलत असते. आणि हे सगळे काही पुरावे तिने अक्षरशः जाळून टाकलेले असतात. मात्र प्रियाला पुढचा जो काही धमाका आहे तो आणखी माहीत नसतो. त्यामुळे खरं इथे प्रिया सध्या तर फार खुश असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जेलमध्ये दाखवण्यात आलेलं असतं. इकडे खरं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणत असतो की तुझ्या चांगला वागण्याचा तुला चांगलाच फायदा झाला आहे की, आता जा आरामात घरी जाऊन बस असं इथं म्हटल्याबरोबर मेहपत म्हणत असतो, काय म्हटलास, म्हणजे चांगलं वागल्यानंतर शिक्षा कमी होते का आणि शिक्षा संपते का? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो असतो, हो तसा नियमच आहे, जर आपल्याला आपल्या गुन्ह्याचा पश्चाताप झाला तर आपली शिक्षा कमी होते, असा सरकारचा नियमच आहे असं इथे म्हटलं. आता इकडे हे ऐकल्यानंतर मेहपतच्या डोक्यात तर खरं प्लॅनिंग सुरू झालेली आहे असं इथे वाटतंय. आता तो व्यक्ती म्हणत असतो, खरं तर आता मी माझं आयुष्य उरलेलं माझ्या बायका मुलासोबत सुखाने घालणार आहे. तेव्हा इथे नागराज म्हणत असतो, घाल बाबा तुझ्या लेकरा बाळासोबत सुखाने घाल, पण आता जेव शांतपणे, डोक्याला ताणसुद्धा देऊ नकोस. चल रे मेहपत आपण आपलं खाऊन घेऊया असं म्हणून दोघे आता खाण्यासाठी ते खाली बसलेले असतात. मात्र हा मेहपत काहीतरी प्लॅनिंग करत आहे, म्हणजे त्याच्या डोक्यात काहीतरी खिचडी पकत आहे हे तर नक्की आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रिया घरी आलेली असते. प्रिया घरी आल्याबरोबर इथे अश्विन थोडा चिडलेलाच असतो बरं का. आल्याबरोबर तो म्हणत असतो, अगं प्रिया आपण दोघं बाहेर जाणार होतो आणि तू म्हटलीस ना मला फोन करणार आहे, तू तरी विसरूनच गेलीस. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अरे अश्विन नाही रे, विसरून नाही गेले मी, खरं तर माझ्या मीटिंगवर मीटिंग होते त्यामुळे खरं मला फोनच नाही करता आला. मात्र इकडं जो काही अर्जुन असतो, अर्जुन म्हणत असतो, प्रिया हो का, मीटिंग होत्या का, मग मॅसेजसुद्धा तुला नाही का करता आला, अशा कोणत्या मीटिंगमध्ये होतेस तू असं म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते, तुम्हाला सतत माझ्यावर संशय आहे ना, मी कुठे कामाला जाते म्हणून असं इथे म्हटल्याबरोबर मागणं आलेला असतो तो म्हणजे आदिराज. आदिराज आल्याबरोबर म्हणत असतो, प्रिया तू इथे राहतेस, सुभेदारांना ओळखतेस तू असं म्हणून इथे घरात आलेला असतो. मात्र इथे प्रियाला आदिराज आल्यामुळे फार मोठा धक्का बसलेला असतो. प्रिया म्हणत असते, आदिराज तू इथं? तेव्हा आदिराज म्हणतो, हो अगं प्रिया, म्हणजे खरं तर मला तुझ्या घरी यायचं होतं पण तू मला येऊन दिलं नसतं ना, त्यामुळे खरं मी तुझा पाठलाग करत होतो आणि मी आता आलो. तुझा एवढ्या मोठ्या घराशी काय संबंध आहे असं इथे म्हटल्याबरोबर मागणं प्रताप म्हणत असतात, तन्वी हे सगळं काही काय आहे, हे कोण आहे? तेव्हा हे आदिराज सरदेसाई आहेत असं इथे म्हटल्याबरोबर आदिराज म्हणत असतो, आणि इथल्या सगळ्यांशी तुझा काय संबंध आहे? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, काय आहे ना, खरं तर हे माझे आईवडील आणि हा माझा नवरा. हे ऐकल्यानंतर आदिराज म्हणत असतो, काय नवरा? असं म्हणून अक्षरशः धावतच जातो आणि इथे अश्विनची कॉलरच पकडतो. कॉलर पकडून खरं त्याला म्हणत असतो, तू तुझ्या बायकोला छळतोस, तिला त्रास देतोस, दारू पितोस, मारतोस, हा कसला रे पुरुषार्थ असं म्हणून त्याला धमकवत असतो. आणि आदिराज छानीशी इथे ॲक्टिंग करत असतं बरं का. हे सगळं काही सायली आणि अर्जुनचा प्लॅन आहे तर आपल्याला माहीतच असतं. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, सोड माझी कॉलर, आणि तू कोणच रे, आणि ह्या सगळा काही काय चाललाय प्रकार म्हणजे? तेव्हा इथे कल्पनासुद्धा म्हणते, हे कोण आहे आणि असं का करतात, हे कोण आहेत नेमकं असा इथे कल्पनाला सुद्धा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा इथे आदिराज म्हणत असतो, एक मिनिटं थांबा, तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी खरं तर मला प्रियाला एक प्रश्न विचारायचा आहे. काय गं प्रिया, तू माझ्यासोबत आमच्या घरी राहायला येणार होतीस ना? तेव्हा इथे अश्विन होतं, काय ही तुझ्यासोबत घरी राहायला येणार होती? प्रिया तू तर तुझ्या मैत्रिणीकडे राहायला जाणार होतीस ना? खरं तर प्रियाची ते बोबडी चवळलेली असते, हो अरे अश्विन माझ्या मैत्रिणीकडे जाणार होती, हे खोटं बोलतोय. तेव्हा इथे आदिराज म्हणतो, काय चाललंय तुझं प्रिया, अरे यांच्याशी तरी खरं बोल, नाही तर माझ्याशी तरी खरी बोल. आणि एक मिनटं सांगतो, तू तर म्हणलीस तुझ्या आई वडील फार गरीबत म्हणून, मग हे कोणत? तेव्हा इथे प्रताप म्हणत असते, हे सगळं काही कन्फ्युजन काय चाललंय नेमकं, हे काय गोंधळ सुरू आहे? तेव्हा इथे सायली म्हणत असते, मी सगळं काही तुम्हाला सांगते असं म्हणून सायली खरं तर आता इथे प्रियाचं भांडफोड करणार असते. ती म्हणत असते, हा सगळा प्रियाचा खोटारडेपणा आहे, तिने आतापर्यंत जे काही सांगितलं त्यातलं फक्त एकच गोष्ट खरी आहे, ती म्हणजे आदिराज सरदेसाई प्रिया जिथे नोकरी करते का असं तिने आपल्याला सांगितलं होतं, त्या आदिराज फॅशनचे हे मालक आहेत असं इथे म्हटल्याबरोबर अश्विनला खरं तर गोष्टी आठवतात. जेव्हा प्रियाला सुरुवातीला नोकरी लागली होती तेव्हा खरं तर तिने आदिराज फॅशन डिझाईन असं कंपनीचं नाव सांगितलेलं असतं. मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ऑफिसला चाललेली असते, सगळ्यासमोर ही गोष्ट सांगितलेली असते, तेव्हा ती आदिराज फॅशन डिझाईन कंपनी असं इथे म्हटलेली असते. तेव्हा खरं तर अश्विनने तिला विचारलेलं सुद्धा असते, तन्वी खरं तर तू चुकून बोललीस का, म्हणजे आदिराज फॅशन डिझाईन असं नाव आहे ना, ते आदिरा नाही ना? तेव्हा इथे प्रिया त्याला म्हटलेलं, नाही अरे अश्विन
तू चुकीचं ऐकलंस, आधिरा फॅशन डिझाईनच आहे. ही गोष्ट खरं तरी ते अश्विनला आठवत असते. तेव्हा ते सायलीला म्हणत असतं, अहो वहिनी तुम्ही चुकीचं बोलताय, प्रिया खरं तरी ते आधिरा फॅशन डिझाईन या कंपनीमध्ये काम करते. तेव्हा ते अर्जुन नाही अश्विन, हे सगळं काही तिने तुला कन्फ्यूज करण्यासाठी केलेलं आहे. म्हणजे प्रियाने आधिराचं आधिरा केलं, तुझ्या काही लक्षात राहत नाही हे असं दाखवून तिला द्यायचं होतं आणि तुझा कॉन्फिडन्स वीक करायचा होता. हे सगळं काही तिने मुद्दाम केलं होतं असंही ते अर्जुनने म्हटलं. माहिती सायली म्हणत असते, खरं तर इथे लग्नाआधी तिच्या आयुष्यात असे अनेक पुरुष आलेले आहेत, पण लग्नानंतर खरं तरी ते तिच्या आयुष्यात आलेला हा पहिला पुरुष आहे असं इथे म्हटल्यानंतर इथे अश्विन म्हणत असतो, काय बोलताय वहिनी तुम्ही. तेव्हा इथे सायली म्हणत असते, दुर्दैवाने हेच खरं आहे. हे ऐकल्यानंतर खरं तर अश्विनला फार मोठा धक्का बसतो बरं का. मात्र प्रिया परत आणखी एक धक्का देते. प्रिया म्हणत असते की ही नोकरीच्या बहाण्याने खरं तरी ते त्यांच्यासोबत सतत फिरत असते, ही लोणावळ्याला सुद्धा गेली होती. हे ऐकल्यानंतर खरं तरी ते अश्विनचा पारा चढलेला असतो, त्याला काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं. त्याचबरोबर बाकी घरच्या सगळ्यांनाच ही गोष्ट ऐकल्यानंतर धक्का बसलेला असतो. तुमची बायको तुमच्या पाठीमागे काय काय गोष्टी करते ह्या सगळ्या गोष्टी खरं तर आज आम्ही उघड करणार आहोत. तेव्हा इथे प्रिया चिडते, काही बोलू नको, वाटेल ते अजिबातच बोलू नको, आणि तू काही बोलशील आणि माझा नवरा तुझ्यावर विश्वास ठेवेल का असंही ते प्रिया म्हणत असते. अश्विन मात्र एकही शब्द बोलत नाही. अश्विनला तर काहीच कळत नसतं नेमका हा गोंधळ चाललाय का. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अरे अश्विन हे सगळं काही हे मुद्दाम करतात आणि हे आदिरा सर सुद्धा त्यांनाच मिळालेले आहेत. अहो आदिरा सर तुम्ही असं काय करताय, मी तुमच्याकडे खरं तर प्रामाणिकपणे नोकरी केली असंही ते म्हटल्याबरोबर आदिराज म्हणत असतो, प्रिया असं काय करतेस, तू तर म्हणालीस ना तुझा नवरा दारू पितो, निस्ता रिकामा बसलेला असतो, काही काम करत नाही, निस्ता दंगा घालतो म्हणून. तेव्हा लगेच प्रिया नाटकं करते, तोंडात येईल ते अजिबातच बोलू नका तुम्ही. खरं तर मी मान खाली घालून कामाला येते आणि काम करते आणि परत घरी येते, मग खरं तरी ते माझ्या नवऱ्याविषयी बोलण्याचा प्रश्नच कुठं येतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, हो का, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला खऱ्या वाटतील, तुझ्यावर विश्वास ठेवतो का आम्ही. तेव्हा इथे प्रिया म्हणत असतो, हो तुम्हाला विश्वास ठेवाच लागेल कारण की मी खरंच बोलते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, बरं ठीक आहे प्रिया, खोटं बोलतोय ना असं तुझं म्हणणं आहे ना, तर ठीक आहे, मग खरं तर तुझ्या एक्स बॉयफ्रेंडकडनंच ह्या सगळ्या काही गोष्टी आपण ऐकूया. हे ऐकल्यानंतर प्रिया तर काय बोलावं कळतं, काय म्हटलास तो अर्जुन. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, सँडी ये आतमध्ये असं म्हटल्यानंतर सँडीची इथे एंट्री झालेली असते. सँडीला पाहून करी ते प्रियाला तर फार मोठा धक्का बसलेला असतो आणि अश्विनला तर हे काही कळतच नसतं नेमकं हे चाललंय तरी काय. ते सँडी म्हणत असतो, काय प्रिया तुझ्या सासू सासऱ्यांशी ओळख नाही करून देणार का. तेव्हा कल्पना म्हणते, अगं तन्वी हे कोण आहे आता. तेव्हा इथे सँडी म्हणत असतो, मी खरं तर सँडी आहे, तुमच्या सुनेचा एक्स बॉयफ्रेंड. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो बरं का. तेव्हा इथे सँडी म्हणत असतो, खरं तर आमच्या रिलेशनला खरं 2-2.5 वर्ष झाली, पण मी एकटाच नव्हतो तिच्या आयुष्यात, असे 4-5 तिचे बॉयफ्रेंड होते, त्यांना फक्त पैशासाठी ती खेळवत होती असंही ते सँडीने म्हटलेलं असतं. तेव्हा इथे अर्जुनसुद्धा म्हणतो, खरं तरी ते आश्रमात असताना गरिबीचं नाटक करून श्रीमंत मुलाला अडकवायची, त्यांच्याकडनं पैसा उकळायची आणि त्यांच्या पैशावर ही आईस करायची असंही ते अर्जुनने म्हटलेलं असतं. तेव्हा सायलीसुद्धा म्हणते, त्यातले 2 तर लग्न झालेले होते, त्यांच्या घरच्यांचा मुलाबाळांचा कुणाचाही हिने विचार अजिबातच केला नाही असंही ते म्हटल्याबरोबर प्रिया म्हणत असते, मी असं खोटं नट अजिबातच ऐकून घेणार नाही. आता प्रिया मुद्दाम खरं तर इकडे अश्विनला जाळ्यात घेण्याचं बघत असते. अरे अश्विन खरं तर माझं हे सगळं काही लग्नाआधी होतं, लग्नाआधी हे सगळे काही माझे मित्र होते, पण लग्न झाल्यानंतर खरं परपुरुषाकडे मी डोकूनसुद्धा नाही पाहितलं असंही ते म्हटल्याबरोबर आदिराज म्हणतो, अरे प्रिया असं काय करतेस, तू तर माझ्याशी लग्न करणार असं मला वचन दिलं होतंस आणि तुझ्या नवऱ्याशी तू डिवोर्स घेणार होतीस आणि माझ्याशी लग्न करणार होतीस ना, आणि असं काय बोलतेस प्रिया आता असंही ते आदिराजने म्हटल्याबरोबर अश्विन म्हणत असतो, काय चाललंय तरी हे सगळं काही, म्हणजे तू ह्याला लग्नाचं वचन दिलंस, इतकी मजल गेली तुझी. अगं खरं तर तुझ्या लग्नाआधीचे जे काही बॉयफ्रेंड आहेत त्यांना त्यांचा विषय तर सोडूनच दे, कारण की लग्नाआधी माझासुद्धा एक पास्ट होता, त्यामुळे या गोष्टीवर मी अजिबात विश्वास ठेवत नाही, पण तू लग्नानंतर या माणसाला लग्नाचं वचन दिलंस. तेव्हा इथे प्रिया म्हणत, अश्विन खरंच हे सगळं काही खोटे, त्याचा हात धरूनच म्हणते बरं का. तेव्हा इथे अश्विन तिचा जोरात हात झटकतो. झटकल्याबरोबर इथे प्रिया म्हणत असते, अरे अश्विन असं काय करतोस, खरं तर हा आदिराजसुद्धा या सायली आणि अर्जुनलाच भेटलेला आहे, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा वागत आहे, खरं तर हे सायली आणि अर्जुन हे सगळं काही मुद्दाम करतात असं म्हटल्याबरोबर कल्पना म्हणत असते, मला तर आता कळतच नाही, म्हणजे माझं डोकं तर चक्रावलंय, म्हणजे खरं कोण बोलतंय आणि खोटं कोण बोलतं हेच मला कळत नाही. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, अहो आई खरं तर हे सायली आणि अर्जुन मुद्दाम सगळं काही करतात,
पण ह्यांच्याकडे काय पुरावेत? म्हणजे हे नेहमी म्हणतात ना की पुराव्याशिवाय आम्ही बोलत नाहीत. मग ह्यांच्याकडे काय पुरावेत की हे सगळं काही मी केलेलं आहे किंवा हे माझे सगळे बॉयफ्रेंड आहेत असं इथे म्हटल्याबरोबर जो काही अर्जुन असतो तो मोठा इथे पुढं धमाका करणारा असतो. कारण की हिला माहीतच नसतं की त्याचे पुरावेसुद्धा यांच्याकडे आहेत. अर्जुन म्हणतो, प्रिया तुला पुरावे हवेत ना, थांब तुला पुरावेसुद्धा दाखवतो. हे ऐकल्यानंतर तर प्रियाला फार धक्का बसतो. लगेच आता सायली खरं इथे ईश्वरी आणि काव्याला आवाज देते, ईश्वरी काव्या तुम्ही आतमध्ये या. आता इथे ईश्वरीसुद्धा आणि काव्यासुद्धा आतमध्ये आलेले असतात. आल्याबरोबर इथे ईश्वरी जी काही प्रिया असते प्रियाला म्हणत असते, तुला काय वाटलं सगळे तू पुरावे नष्ट करशील? तेव्हा इथे काव्यासुद्धा म्हणते, तुला काय वाटलं तू शेरस तर आम्ही सवाशेर आहोत ही का गोष्ट काय एन्व्हलपमध्ये खरं तर तुझ्या सगळ्या मित्राची आणि आता जो तुझा मित्र झाला ना नवीन अधिराज त्याच्यासोबत सगळे काही फोटो आहेत ते सगळे काही या इन्व्हलपमध्ये आहेत. आता सगळा काही तुझा पर्दाफाश होणार आहे असं म्हणून आता इथे काव्या आणि ईश्वरीने ते जे काही इन्व्हलप असतं सगळे काही पुरावे असतात ते सायली आणि अर्जुनच्या हातात दिलेले असतात. आता इथे प्रियाला खरं तर काय बोलावं हेच कळत नसतं कारण की तिच्या सगळ्या गोष्टी तिच्यासमोर अशा आलेल्या असतात की तिला काहीही कळत नसतं. तेव्हा इथे अर्जुन आणि सायली म्हणत असतात, खरं तर अश्विन भाऊजी आणि त्याचबरोबर आई आणि बाबा तुम्ही खरं तर इथे तुमचं मन घट्ट करा कारण की हे जे काही आहे ना ते बघून खरं तुम्हाला फार मोठा धक्का बसणार आहे असं इथे सायली म्हटलेले असते. आता इकडे खरं सायली आणि अर्जुननी इथे अश्विनच्या हातात त्या पुराव्याचा इन्व्हलप दिलेलं असतं. इथे अश्विनला म्हणत असतात की हे सगळे काही ते प्रियाचे जुने मित्र आहेत त्यांचे सगळे काही फोटो आहेत. त्याचबरोबर इथे अस्मिताच्या हातातसुद्धा दिलेलं असतं ते म्हणजे इथे प्रिया ज्या ज्या तिच्या बॉयफ्रेंडशी बोललेली असते किंवा मॅसेजवर बोललेली असते चॅट असतात हे सगळ्यांची प्रिंट त्यांनी काढून आणलेली असते आणि ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा त्यांनी केलेल्या असतात. इकडे कल्पना आणि त्याचबरोबर प्रतापने देखील सगळ्या गोष्टी पाहितलेल्या असतात. खरं त्यांना तरी ते हा सगळा प्रकार खूप घाणेरडा वाटत असतो. म्हणजे हे सगळं काही काय चाललं आहे असंही ते सगळ्यांनाच वाटत असतं. अश्विनने हे पाहिल्यानंतर अश्विनच्या तर पायाखालची जमीन सरकलेली असते. आता हे सगळं काही सगळ्यांनी तर पाहिलेलं असतं. तेव्हा इथे प्रिया खरं ईश्वरी आणि त्याचबरोबर काव्याला म्हणत असते, हे पुरावे तुमच्याकडं कसे आले? हे पुरावे तर मी नष्ट केले होते ना. तेव्हा काव्या खरं तर हे ऐकल्यानंतर जोरात तिच्या कानाखाली ओढते आणि ते ईश्वरी उलट्या हाताने तिच्या दुसऱ्या कानाखाली ओढते. अक्षरशः प्रियाने 2 गालावर 2 हातं ठेवलेले असतात. हे सगळं काही ते झाल्यानंतर खरं सायली आणि अर्जुनचा प्लॅन तर सक्सेस झालेला असतो. मात्र इथे कल्पना आणि त्याचबरोबर प्रताप आणि अश्विनला ह्या सगळ्यांनाच आणि बाकी घरच्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण की हा सगळा काही प्रकार त्यांच्यापुढे उघड झालेला असतो. आता येत्या काही एपिसोडमध्ये खरं तर प्रियाचे आणखी कोणते कोणते कांड आहेत आणखी काय काय तिने कारनामे केलेले ह्या सर्व गोष्टी एक एक करून समोर येणारच आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीत खरं तर इथे सायलीच्या सगळ्या काही मैत्रिणी तिला मदत करणार आहेत. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला